एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता उमेशदादा पाटील यांची मनीष गोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ता उमेशदादा पाटील यांची दिनांक 22/12/2024 रोजी सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर चिटणीस मनीष गोटे यांच्या निवासस्थानी भेट दिली। त्यावेळी मनीष गोटे व मित्र परिवाराच्या वतीने पूर्ण मनोभावे जल्लोषात स्वागत केले। तसेच मनीष गोटे व त्यांच्या परिवाराने देखील अगदी आनंददायी वातावरणात उमेशदादा पाटील यांचे उत्तम प्रकारे स्वागत केले। यावेळी उमेशदादा पाटील यांनी मनोगतात म्हणाले की पोपळी गावातून मनीष गोटे यांनी आमदार राजू खरे यांना उत्तम प्रकारे लीड देण्याचं काम केलं। तसेच आमदार राजू खरे यांच्या विजयात मनीष सारख्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे। यावेळी ते बोलत होते। या सत्कार समारंभास बाणेगावचे युवा उद्योजक बिपिन भैया चौरे, अमोल भैया सावंत, संतोष बागले, संदीप शेंडगे, मनोज चलवादी, अजय शिंदे, अमोल बोराडे, मुकेश सोनूने, संदेश माशाळकर, अभिजित शेळके, रोहन ताकमोगे, लक्ष्मीकांत रड्डे यावेळी आदी मान्यवर व मित्र परिवार उपस्थित होते। आमचा स्वाभिमान, आमचे लाडके दादा, मोहोळचे जननायक आज माझ्या शब्दाला मान देऊन सोलापूर या ठिकाणी आमच्या निवासस्थानी आले। मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। दादा, तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हे कायम माझ्या पाठीशी असू दे। आज दादा, मी या ठिकाणी तुम्हाला माझ्या पूर्ण मित्र परिवारासहित आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला समर्पित आहे। आणि दादा, तुमची एक हाक आणि आमची साथ आज मी तुम्हाला इथं ग्वाही आणि माझं एक तुम्हाला वचन देतो। दादा, तुम्ही माझ्या पाठीशी राहा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मनीषच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट देण्याच्या करता मला आणि रमेश बारस्कर आणि आमच्या इतर सर्व सहकाऱ्यांना, मंगेश आमच्या सोबत आहे, सर्वांनाच या ठिकाणी निमंत्रित केलं। अतिशय उमदा असा कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता, स्वतःच्या त्याच्या पोपळी गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आताच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलं। त्या गावातून आमदार राजू खरे यांना लीड मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं। मनीषसारख्या अशा अनेक कार्यकर्त्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्याच्या करता आणि त्या विधानसभा मतदारसंघाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या करता अहोरात्र कष्ट घेतले, परिश्रम घेतले, स्वतःचं योगदान दिलं। वास्तविक यापूर्वी आम्ही सत्तेमध्ये नसल्यामुळं म्हणा किंवा मोहोळ तालुक्यावर काही विशिष्ट लोकांचं वर्चस्व असल्यामुळं अशा मनीषसारख्या अनेक हजारो कार्यकर्त्यांवर त्या तालुक्यामध्ये अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यांची कामं होऊ दिली गेली नाही, त्यांना अडचणीत आणण्याची कामं केली गेली। परंतु या पुढच्या काळामध्ये ते जे मोहोळला स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असलेले जे मनीषसारखे सैनिक आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं राज्य या मोहोळ विधानसभा मतदारसंघावर आलेलं आहे। नेतृत्व म्हणून राजाभाऊ खरे हे आज आमदार झाले असले आणि आमच्यासारखे सहकारी त्यांच्यासोबत असले तरी खऱ्या अर्थानं या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं विजयाचं श्रेय ते मनीषसारख्या अतिशय धडपडीच्या कार्यकर्त्यांचं ते श्रेय आहे। त्याच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळं आणि त्यांच्या निष्ठेमुळं आणि त्यांच्या कष्टामुळं त्या मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊ शकलं। तो सोलापूरमध्ये या ठिकाणी राहतो, परंतु गावाकडे सातत्यानं त्याचं लक्ष असतं, जाणं येणं असतं आणि गावातला मित्रपरिवार आणि सोलापूर शहरातला सुद्धा मित्रपरिवार अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यानं एकत्रित केलेला आहे। याच्यावरून तो अतिशय उत्कृष्ट संघटक आहे आणि एक चांगला मित्र देखील आहे याच्यातून दिसून येतं। अत्यंत कमी वेळामध्ये खरं तर संध्याकाळी यायचं ठरलं होतं, परंतु ऐन वेळेला प्रोग्राममध्ये बदल होऊन दुपारीच त्याच्या घरी यायचं ठरलं, तरीसुद्धा खूप त्याची मित्रमंडळी या ठिकाणी आम्ही येणार आहे म्हटल्यानंतर आमच्या स्वागताकरता आले। मी त्याच्या कुटुंबाचं देखील अभिनंदन करतो, त्याच्या पत्नीचं, त्याच्या बहिणीचं, त्याच्या आईचं, या सर्वांना मी अतिशय मनापासून शुभेच्छा देईन आणि या पुढच्या काळामध्ये मनीषच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी राहू। आमदार राजू खरे यांच्यासोबतच राज्य सरकारची सगळी ताकद त्याच्या गावाकरता, त्याच्याकरता आणि त्याच्या कुटुंबाकरता, त्याच्या ज्या काही मागण्या असतील किंवा जे काही त्याच्या भविष्य काळामध्ये त्याचं करिअर असेल त्याच्याकरता म्हणून जे काही करता येईल ते आम्ही